किती मस्त दिसतंय, भारी ना लागत आहे. भूक लगी आना भाई तिनी चमेली चुपके रखेली. नमस्कार गाईज, मी प्रचिती भानुशाली तुमचं माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत करते. तर जसं तुम्ही टायटल वाचलं असेल, आज आपण झेप्टो कॅफेचे टॉप 5 डेझर्ट्स रिव्ह्यू करणार आहे. तर बघूया ते चांगले आहे की नाही. तर पहिले आपण बघूया चॉको लावा केक. लेट्स ओपन. ते असं काही आलंय, तर यातलं हे काढूया आपण. ये कैसा फिर मारने का आएगा तू. काही असं दिसतंय, तर आता टेस्ट करूया आपण. स्मेल तर मला असं कॉफी सारखं येतंय. दिसतंय तर टेम्पटिंग. सी आपण एक बाईट घेऊया. एवढं चांगलं नाही लागत आहे. थांबा. ओके लागतंय. आय डोंट नो का, पण कॉफीचं थोडं मला टेस्ट येते यात. आणि जसं चॉको लावा केक आपण खातो तसं असं एवढं भारी नाही लागत आहे. लाईक ओकेश लागतंय. जर रेट करायचं झालं तर याला मी मे बी 7.5 देईल 10 पैकी. तुम्ही ट्राय करू शकतात, बट मला इतकं नाही आवडलंय. आता आपण नेक्स्ट डेझर्ट ट्राय करूया. तर कॉफीचं नाव घेतलंच आहे, तर नेक्स्ट डेझर्ट आपण तिरामिसू ट्राय करूया. हे असं काही दिसतंय तर छान, आणि लेयर्स पण खूप मस्त वाटतायत, एकदम क्यूट वाटतायत. आणि याचं जे जार आहे ते पण छान वाटतंय. तर लेट्स सी कसं आहे. तर मी सगळ्याची प्राइस असं स्क्रीनवर पॉप करेल, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की घ्यायचं की नाही. आणि मी तुम्हाला डेफिनेटली सांगेल की वर्थ आहे की नाही. ॲज चॉकोलावा केक मला इतकं वर्थ नाही वाटलं, कारण की जी प्राइस आपण पे करतोय त्यावेळी मला वाटत नाही की ते वर्थ आहे. तर लेट्स सी तिरामिसू कसं आहे. भाई यार, इतना पॅकेजिंग क्यों देते हैं. स्पॉट दादा. तिनी चमेली चुपके रखेली पौहा चढा के आई. गाईज, तुमचं फेवरेट सॉन्ग कोणतं आहे कमेंट मध्ये सांगा. गाईज, किती मस्त दिसतंय. खायचं मन नाही करत आहे माझं, बट खावं लागेल. सगळे लेयर्स येतील असं आपण एक बाईट घेऊया. सॉफ्ट आहे, लगेच असं स्पून आत गेलंय. असं काही दिसतंय. हॅपी डान्स गाईज, खूप मस्त आहे, खूप आवडलं मला. बट थोडंसं ते कॉफीचं चॉकलेट असतं बघा, कॉफी को, तसं थोडं टेस्ट आहे. तसंच टेस्ट आहे. बट आय थिंक सो जी प्राइस आपण पे करतो त्याला हे वर्थ आहे. तर यू कॅन डेफिनेटली ट्राय. आणि रेट करायचं झालं तर आय विल रेट दिस सॉलिड 8/10 पैकी. आता वळूया आपल्या नेक्स्ट डेझर्ट कडे. तर थर्ड डेझर्ट आपलं ट्रिपल चॉकलेट मूज आहे. बघूया कसं टेस्ट करते. दिसते तर एकदम छान, आणि असे 3 कलर्स मस्त वाटतायत. यू कॅन सी, खूप भारी वाटते दिसायला. तर टेस्ट करूया. स्पॉट दादा. स्पॉट दादा. भूक लगी जोरो की भूक लगी. वाव, सारस लागे छे. बडबड करा, बडबड करायला आवडते म्हणून ते युट्यूब चॅनल खोललाय मी. गाईज आय लव्ह यू. तर गाईज तर असं काहीतरी दिसते. हे पण क्यूट दिसतंय, जसं तिरामिसू दिसत होतं. बट मला याचं कलर हे खूप आवडलं, मस्त वाटतंय. आणि आता आपण एक असं पूर्ण बाईट घेऊया ज्यात 3 लेअर येते. हे पण एकदम सॉफ्ट होतं, लगेच असं स्पून आत गेलं. हे असं 3 लेयर्सचे बाईट आता आपण घेऊया. हेवन, खूप मस्त लागतंय. इतकं सॉफ्ट आणि क्रीमी लागतंय, आणि 3 लेयर्स खूप मस्त आहेत. जी प्राइस आपण पे करतो त्यासाठी हे वर्थ आहे. मी तर बोलते मस्ट ट्राय आहे हे. या व्हिडिओचं मस्ट ट्राय मी बोलू शकते की हे आहे. तर वळूया आता आपण आपल्या नेक्स्ट डेझर्ट कडे. तर व्हिडिओचं आपलं सेकंड लास्ट डेझर्ट राहिलंय, जो की आहे स्ट्रॉबेरी केक जार. असं काही दिसतंय. हा इतका दिसायला मस्त नाही वाटत आहे टू बी ऑनेस्ट, बट आपण टेस्ट बघूया. याला पण सिल्वर फॉइल असतो.
स्पॉट दादा, खोल के दो ना. गाईज मी जास्ती टिल्ट नाही करू शकत, पण हे असं काही दिसतंय. असं स्ट्रॉबेरी सिरपचं वरची लेअर आहे आणि मग खाली तर तुम्हाला दिसते. तर मी असं पहिले कधी खाल्लं नाहीये स्ट्रॉबेरी केक जार वगैरे, तर दिस इज माय फर्स्ट टाइम. बघूया टेस्ट कशी आहे. सगळ्या लेअरची आपण बाईट घेऊया. अजून एक बाईट घेऊया. घरी बनवलेल्या चीज केक सारखं लागतं हे, टू बी ऑनेस्ट. लेअर आहेत ना हे वाले, ते असे बिस्किट क्रश केल्यावर कसे लागतात तशी लागते. स्ट्रॉबेरीचं फ्लेवर चांगलं आहे, बट हे असं म्हणजे ते काय बोलतात, बिस्किटचं जे क्रश आहे ना ते एकदम असं टुगेदर नाहीये, असं वेगवेगळं झालंय, जेणेकरून ते एकदम समजतंय ना काहीच मला काय बोलायचंय. वाले को इशारा कॉपी. थोडं ते एकमेकांना स्टिक पाहिजे मला असं वाटतंय. ते तुम्ही स्किप करू शकतात, मला इतकं नाही आवडलंय. प्राइस त्याची म्हणजे चीज केक पेक्षा कमीच आहे, बट चीज केक ये है, सो तुम्ही हे स्किप करू शकता. रेट करायचं झालं तर याला मी 7.5 देईल 10 पैकी. तर वळूया आपण आपल्या लास्ट डेझर्टकडे, आणि ते माझं फेवरेट डेझर्ट आहे. तर बघूया ते वर्थ आहे की नाही. तर लास्ट डेझर्ट ऑफ द व्हिडिओ इज हिअर. रसमलाई आहे यात, आणि हे काही असं पॅकेजिंगमध्ये आलंय. तर ओपन करूया. मला थोडी भीती वाटते. अच्छा, प्लास्टिकची कोटिंग आहे याला, भीती वाटते पडेल. जे त्याचं लिक्विड असतं ना, म्हणजे ते थिक नाही आहे असं बघू शकतो. हे बघा, तिथे थोडं मला डिसपॉइंटिंग वाटते हे, बट वी शुड नॉट जज बुक बाय इट्स कवर. तर आपण एक बाईट घेऊया. सो हे सॉफ्ट आहे, तुटलं तर आहे. आता लेट्स सी. टू बी ऑनेस्ट याच्याहून जास्ती चांगलं मी खाल्लेलं आहे. जी प्राइस आपण पे करत आहोत त्यापेक्षा दुसरीकडे अजून जास्ती चांगलं भेटू शकतं आपल्याला. सो आय डोंट थिंक सो. तुम्ही ट्राय इथे केलं पाहिजे. केसरचा फ्लेवर येतोय आणि लागते चांगलं रसमलाई, बट मला थोडं जास्त एक्सपेक्टेशन्स होतं, कारण की तशी आपण प्राइस पण पे करतोय आणि होते फक्त 2च पीस. सो आय थिंक सो की आपण हे नॉर्मल जे शॉपमधून घेतो, जर तुम्ही ठाण्यात राहत असाल तर प्रशांत कॉर्नर, तिथे चांगलं भेटून जाईल आपल्याला रॅदर दॅन हॅव्हिंग दिस. बट येस, इफ यू वॉन्ट टू ट्राय यू कॅन डेफिनेटली ट्राय करू शकतात, बट आय डोंट थिंक सो की ते तितकं वर्थ आहे. आणि रेट करायचं झालं तर याला मी समवेअर अराउंड 7.25 रेट करेल. सो सगळे डेझर्ट्स डिसेंट होते, चांगले होते. जर मला त्याला रँकिंग द्यायची असेल सपोज, तर फर्स्ट रँक मी ट्रिपल चॉकलेटला देईल, ट्रिपल चॉकलेट मूजला. सेकंड तिरामिसू. थर्ड काय हे स्ट्रॉबेरी केक जार. फोर्थ रसमलाई. आणि फिफ्थ चॉकोलावा केक. सो जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मला हार्टवाला इमोजी ड्रॉप करा, येलो हार्ट, बिकॉज तो माझा फेवरेट आहे. आणि येस, तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपण अजून असे ट्राय करू शकतो. काहीही असेल मला नक्की कमेंट करून सांगा. आणि गाईज प्लीज डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला व्हिडिओ शेअर करा आणि भरपूर भरपूर प्रेम द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.